एकंदरीत सर आपण बघितलं तर राजीव साबळे यांना ही उमेदवारी देण्याचं निश्चित झालं होतं. अजित पवार यांच्या समोर हा शब्द त्यांनी दिला होता. मात्र आयत्या वेळी त्यांनी युटर्न घेतलंय. राजीव साबळे देखील नाराज आहे. कसं पाहता तुम्ही याकडे? आता राजीव साबळे ज्यासाठी त्या पक्षामध्ये गेले आणि ज्या वस्तीला अनुसरून गेले, आज त्यांनाही कळलं. कारण तटकरे हा बेबनाव नेता आहे. आत्तापर्यंत त्यांनी सगळ्यांना शब्द दिले, कुठल्याही नेत्याचा शब्द पाळला नाही. आणि म्हणून ह्याच गोष्टीवरती आम्ही फॉर्म माझ्या कन्याचा भरला आहे की आजपर्यंत त्यांनी शब्द दिले, त्यांना कुठल्या कधीच शब्द पाळलेला नाही आहे. आणि त्याचं उत्तर या निवडणुकीत जनता देणार आहे. आणि मग राजूसारखे असे अनेक दिग्गज नेते आहेत की त्यांना शब्द देऊन त्यांनी घरी बसवले. आणि म्हणून आजची निवडणूक ही एक वेगळ्या मोडवरती चाललेली गेली तिथं संपलं साहेब. तेव्हा राजकारणातले शब्द असतात ते काय पाळायचे असतात का, हा प्रश्न आहे. दुसरी गोष्ट एकदा पक्षाचा निर्णय झाला, निर्णयाच्या पाठीमागे उभं राहणं आपलं कर्तव्य असतं. पक्षाने निर्णय घेतले आणि घेतले उमेदवारी दिलेली आहे, तर त्याच्या पाठीमागे उभं राहणं आपलं काम आहे. आपली नाराजी झालेली असते असं? नाराजी बिराजी नाही. मला दुःख वाटतं थोडं, पण नाराजी बिराजी काय नाही. मागील एकनाथ शिंदे यांनी आपल्याला शब्द दिलेला तर पाळला होता शिवसेनेच्या बाबतीत, परंतु तो आता कुठे पाळलेला दिसत नाही. मागच्या वेळेला निवडणूक लढलो होतो मी, शब्द आला नव्हता कोणाचा. पण शिंदेसाहेब नेहमीच माझ्या विठ्ठलाच्या ठिकाणी शिंदेसाहेब दैवत आहे माझं. आजही तेव्हाही होतं, आजही काय मला आहे आयुष्यभर. पण आपण आता माहिती आहे त्यामध्ये आपण साथ द्यायला 100% महायुतीमध्ये पक्षाचा माझा निर्णय आहे. त्या पक्षात आहे मी, त्या पक्षाचा निर्णय मला शिरसावंती आहे. एकीकडे तटकरेंनी सांगितलं होतं की पालकमंत्रीपद आम्हाला मिळावं म्हणून, आणि दुसरीकडे भरत गोगावलेंनी सुद्धा सांगितलं पालकमंत्रीपद आम्हाला पाहिजे. तर आपण काय सांगू शकतो? असा काही निर्णय झाल्याचं मला काय माहिती नाही अद्याप. मी काय त्या मोठ्या वरती सहक्रमण नसतो, नुसतं आपला स्थानिक कार्यकर्ता आहे. मला काय माहिती नाही त्याचा निर्णय झाल्याचं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.